नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी आपण आपले महिरप कलेक्शन दाखवले होते. जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघून घ्या. आणि त्याच महिरप कलेक्शनमध्ये हे आपण ऑरेंज आणि व्हाईट कलरमध्ये एक महिरप दाखवलेला, ज्याचं ट्युटोरियल तुम्ही मागितलं होतं. तर आज आपण या सुंदर अशा महिरपाचं ट्युटोरियल घेऊन आलेलो आहोत. तर त्यासाठी आपल्याला 5 नंबरचे ऑरेंज, 6 नंबरचे ऑरेंज, 6 नंबर मोरपंखी आणि 5 नंबरचे पांढरे मोती लागतील. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला एका वायरमध्ये एक ऑरेंज, एक मोरपंखी, 2 पांढरे, एक मोरपंखी, एक ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. अशी 8 मोती ओवून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला आता खाली एकदम गाठीच्या जवळ जो ऑरेंज आणि मोरपंखी मोती आहे त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. आता ह्या 2 मोत्यातनं सुई काढल्यावर असा हा 8 मोत्यांचा गोल तयार होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, समोर बघा एक साईडला ऑरेंज आलेला आहे आणि एक साईडला मोरपंखी किंवा निळे मोती आलेले आहेत. आता आपल्याला परत 2 पांढरे, एक निळा, 2 ऑरेंज आणि 2 पांढरे असे 6 मोती ओवायचे. आणि वरती जो ऑरेंज आहे तर ऑरेंज आणि खालचा निळा किंवा मोरपंखी ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर हा 8 मोत्यांचा दुसरा एक गोल तयार झाला. आता आपल्याला समोरच्या 4 मोत्यातनं सुई काढायची. 4 कोणते, तर खालचे 2 पांढरे, त्यानंतर एक निळा आणि वरचा एक ऑरेंज कलर. तर ह्या 4 मोत्यातनं सुई काढल्यावर आता आपल्याला परत एकदा 2 पांढरे, एक ऑरेंज, एक निळा आणि 2 पांढरे मोती असे 6 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि खालच्या दिशेचा जो निळा मोती आहे तो निळा आणि ऑरेंज ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता आपल्याला परत समोरच्या 4 मोत्यातनं सुई फिरवायची आहे. तर पांढरे आणि समोरचे 2 रंगीत. आता लक्ष द्या, आता ट्रिक काय आहे, तर ज्या कलरच्या मोत्यातनं आपण आता सुई काढली तो कलरचा मोती आधी ओवायचा. ठीक आहे. जसं आता 2 पांढरे तर आपण नेहमीच ओवत आहोत. त्यानंतर पहिला आता मोरपंखी ओवला आणि त्यानंतर ऑरेंज, त्यानंतर 2 पांढरे. त्यानंतर परत मागच्या वेळीप्रमाणे मागच्या 2 मोत्यातनं सुई काढली. परत आता खालच्या 2 आणि समोरच्या 2 अशा टोटल 4 मोत्यातनं सुई फिरवायची. आता लक्ष द्या, आपण इथे सुई ऑरेंज कलरच्या मोत्यातनं काढलेली आहे. तर जेव्हा रंगीत मोती ओवणार तेव्हा पहिले ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आणि त्यानंतर निळा कलरचा मोती. तर अशा प्रकारे 2 पांढरे, एक ऑरेंज, एक निळा आणि 2 पांढरे मोती असे 6 मोती ओवले आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई काढून परत आपल्याला 4 मोत्यातनं सुई फिरवायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही लांब पट्टी बनवत जायची आहे. कधीपर्यंत, तर मधले हे जे रंगीत लाईन्स आहेत ना ते 43 होतील. तर 43 लाईन्स होईपर्यंत, ऑरेंज आणि मोरपंखीचे जे लाईन आहे ते 43 लाईन होईपर्यंत आपल्याला ही पट्टी अशीच लांबवत न्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, ही अशी पट्टी आपण लांबवल्यावर अशी दिसते. तर हे मधले जर तुम्ही लाईन्स मोजले तर ते टोटल 43 झाले पाहिजे. आता काय करायचं आहे, आता खालचे बघा मोरपंखीच्या खाली जे 2 पांढरे मोती दिसत आहेत मोरपंखीच्या तिथनं. ठीक आहे. ऑरेंजकडे जायचं नाही. आता मोरपंखीच्या समोर आपल्याला बनवायचं आहे. तर मोरपंखीच्या समोर जे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर 2 ऑरेंज, 7 पांढरे, एक ऑरेंज आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा. त्यानंतर ना आता बघा, आता 3 मोती मागे करायचे आहेत. एक पांढरा, एक ऑरेंज, एक पांढरा मोती मागे करायचा. समोरचा पांढरा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. कशी, तर ज्या दिशेने सुई आपण वरती नेली होती त्याच दिशेने परत सुई आपण बाहेर काढली. त्यानंतर दुसऱ्या साईडला आल्यावर 5 पांढरे मोती ओवायचे आणि खाली जे 2 ऑरेंज कलरचे मोती आपण ओवले होते स्टार्टिंगला त्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि टाईट ओढून घ्यायचं आहे. बघा, जर तुम्ही टाईट ओढला नाही तर हे शेप जे आहे महिरपचा तो व्यवस्थित येणार नाही. त्यानंतर आता 2 ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि आता तिसरा जो पांढरा मोती येईल, ऑरेंजच्या नंतर पांढरे मोती सुरू होतात, तर तिसरा जो पांढरा मोती येईल त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. फक्त एकाच मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर आता 2 पांढरे, 4 ऑरेंज, 4 पांढरे, एक ऑरेंज आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा. तर आपण हे लिहून दिलेलं आहे कन्फ्यूज होऊ नये म्हणून, तर तुम्ही ते बघून इथे करू शकता. त्यानंतर मागच्या वेळीप्रमाणे 3 मोती मागे करायचे. समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. दुसऱ्या बाजूला आल्यावर परत एकदा आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि बघा, आता जो एकदम वरती जो ऑरेंज कलरचा मोती दिसत आहे त्या ऑरेंज कलरच्या शेवटचा म्हणा किंवा वरचा त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपण सुई काढली.
अशी आपली आकृती तयार झाली। आता आपल्याला 3 ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे। त्यानंतर खालचे जे 2 ऑरेंज कलरचे मोती आहेत त्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। क्लिअर? आता समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची, परत एकदा टाईट ओढून घ्यायचं। आता यावेळी आपल्याला 4 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत। 4 ऑरेंज कलरचे मोती ओवले आणि बघा 2 पांढरे मोती झाल्यावर जो पहिला ऑरेंज कलर आहे, ऑरेंज कलरचा मोती आहे, त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची। आता इकडे आल्यावर आपल्याला 2 ऑरेंज, 1 पांढरा, 2 ऑरेंज असे 5 मोती ओवायचे आणि मागच्या पाकळीतला अगदी शेवटचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे अगदी वरचा, त्या वरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर 3 ऑरेंज, 7 पांढरे, 1 ऑरेंज आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा। ठीक आहे? आता काय करायचं, पुन्हा मागच्या वेळीप्रमाणेच 3 मोती मागे करायचे आणि समोरचा जो 1 पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची। ठीक आहे? आता परत एकदा आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा आता जो ऑरेंज कलरचा पुन्हा जो अगदी वरचा एकदम हे पांढऱ्याच्या नंतर जो पहिला ऑरेंज येतो त्या ऑरेंज मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे? आता काय करायचं, परत एकदा आपल्याला 5 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि बघा जो सेंटरचा पांढऱ्या कलरचा मोती दिसत आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे? त्यानंतर परत एकदा 5 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि यावेळी काय करायचं, खालचे जे एकदम स्टार्टिंगचे 2 ऑरेंज कलरचे मोती आहेत त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। त्यानंतर आता पुढे जायचं 2 पांढऱ्या मोत्यातनं। आता ही तिसरी पाकळी आपली कंप्लीट झालेली आहे। नेक्स्ट पाकळी बनवण्यासाठी परत 2 ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवायचे आणि एकदम खालून जर मोजत आला तर 5वा जो ऑरेंज कलरचा मोती येतो, खालून मोजत आल्यावर 5वा ऑरेंज कलरचा मोती त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे? आता काय करायचं, 3 ऑरेंज, 7 पांढरे, 1 ऑरेंज आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा। ठीक आहे? आणि एक अशी लांब लाईन जी आहे ती तयार करून घ्यायची। त्यानंतर पुन्हा 3 मोती मागे करायचे, समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला वरून खालच्या दिशेला काढायची आहे। ठीक आहे? ज्या दिशेने आतमध्ये गेले त्याच दिशेने। त्यानंतर 2 पांढरे मोती ओवायचे आणि इकडे बघा तिसरा जो ऑरेंज कलरचा मोती दिसतो, पांढऱ्या सेंटरच्या पांढऱ्या मोत्यानंतर तिसरा जो ऑरेंज कलरचा मोती दिसला त्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर 2 ऑरेंज कलरचे मोती ओवले आणि इकडे पांढऱ्याच्या नंतर जो पहिला ऑरेंज कलरचा मोती येतो त्या मोत्यातनं सुई काढली। ठीक आहे? असा हा चौकोन म्हणा एक डायमंड शेप तयार झाला। त्यानंतर परत एकदा आपल्याला 5 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि खालच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। ठीक आहे? ही आता आपली चौथी पाकळी तयार झाली। परत एकदा आपल्याला समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई समोर घेऊन जायची। आता परत एकदा 2 ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे। तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर 4 पांढरे, 1 ऑरेंज आणि 1 पांढऱ्या कलरचा मोती ओवून घ्यायचा। त्यानंतर मागच्या वेळीप्रमाणे 3 मोती मागे करायचे, समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि जे 2 स्टार्टिंगचे जे 2 ऑरेंज कलरचे मोती आहेत त्या 2 मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे? तर हे आपलं असं पूर्ण एक पान, 5 पाकळीचा हा एक पान जो आहे तो तयार झालेला आहे। सेंटरला ऑरेंज कलरचा चौकोन आलेला आहे, डायमंड आलेला आहे। आता आपल्याला सेम असंच सेकंड पान बनवायचं आहे दुसऱ्या पानासाठी परत समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं जाणार। आता दुसऱ्या पानामध्ये आणि पहिल्या पानामध्ये जी पहिली पाकळी आहे ना ती कॉमन असणार आहे। आता आपल्याला डायरेक्ट पहिली पाकळी ऑलरेडी बनलेली आहे, आता दुसरी पाकळी बनवायची आहे। ठीक आहे? बघा प्रत्येक 2 पानातली पहिली पाकळी कॉमन असणार आहे। आता आपल्याला दुसरी पाकळी बनवायची। ठीक आहे? त्यासाठी काय करायचं, 2 ऑरेंज आणि 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे। आता आपल्याला ही प्रोसेस रिपीट करत जायची आहे, जसं आपण याच्यापूर्वी केलेलं आहे सेम तसंच आपल्याला हे पान बनवायचं आहे। तर एवढे मोती ओवल्यावर तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली। आता रिपीट करायचं आहे मागची प्रोसेस। तर 2 पांढरे, 4 ऑरेंज, 4 पांढरे, 1 ऑरेंज आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा। ठीक आहे? एवढे मोती ओवून घेतल्याच्या नंतरनं 3 मोती मागे करायचे, 1 पांढरा, 1 ऑरेंज, 1 पांढरा। त्यानंतर समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर बघा प्रत्येक वेळा टाईट ओढून घ्यायचा आहे तरच तो आकार व्यवस्थित दिसेल। त्यानंतर 5 पांढरे मोती ओवायचे आणि बघा एकदम कडेचा शेवटचा जो ऑरेंज मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढली। ठीक आहे? आता अशी आकृती तयार झाली। आता समोरची स्टेप मागच्या वेळीप्रमाणे रिपीट करायची आहे, जसं आपण याच्यापूर्वी केलेलं तसंच।
तर 3 ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवायचे आणि खालचे जे 2 ऑरेंज कलरचे मोती आहेत, खालचे 2 ऑरेंज, त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर ऑरेंजच्या जस्ट समोर 2 पांढरे मोती येतात, त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. ही दुसरी पाकळी कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या पानातली दुसरी पाकळी कंप्लीट झाली. आता तिसरी पाकळी बनवायची आहे, दुसऱ्या पानातली तिसरी पाकळी. ठीक आहे. आता त्यासाठी काय करणार, तर 4 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि इकडे 2 पांढऱ्याच्या नंतर जो पहिला ऑरेंज येतो त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. क्लिअर. आता परत एकदा आपल्याला 2 ऑरेंज, 1 पांढरा, 2 ऑरेंज असे 5 मोती ओवायचे आणि इकडे बघा एकदम कडेचा, परत एकदा कडेचा ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे 3 ऑरेंज, 7 पांढरे, 1 ऑरेंज आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे एवढे मोती ओवून घेतल्यावर आता पुन्हा पहिले 3 मोती मागे करायचे. समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. पहिले 3 मोती मागे करायचे आहेत. ठीक आहे. तर 3 मोत्यांचा असा एक सुंदर असा तुरा जो आहे तो तिथे दिसेल. त्यानंतर मागच्या वेळीप्रमाणे 5 पांढरे मोती ओवले आणि कडेच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं, पांढरे मोती संपल्यावर जो पहिला ऑरेंज लागतो त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली. परत 5 ऑरेंज कलरचे मोती ओवले आणि सेंटरचा जो पांढरा मोती आहे मागच्या पाकळीतला त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेतली. ठीक आहे. आता अजून एकदा 5 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि खालचे जे 2 ऑरेंज कलरचे मोती आहेत त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. त्यानंतर परत समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई समोर घेऊन जायची. आता अशा प्रकारे आपली ही तिसरी पाकळी देखील कंप्लीट झाली. आता नेक्स्ट बनवायची आहे 2 ऑरेंज, 2 पांढरे मोती आणि खालून 5वा जो ऑरेंज कलरचा मोती येतो त्या 5व्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तर हा असे दिसेल. आता 5 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि हा जो ऑरेंज कलरचा डायमंड शेप आहे सेंटरचा तो कंप्लीट करायचा. त्यानंतर तिसऱ्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची, पांढऱ्याच्या नंतर जो तिसरा ऑरेंज येतो तो. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 4 पांढरे, 1 ऑरेंज आणि 1 पांढरा मोती ओवायचा. पहिले 3 मोती मागे करायचे, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. एवढं झाल्यावरती आता काय करणार, तर 5 ऑरेंज कलरचे पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि बघा आता जे आपण 5 ऑरेंज कलरचे ओवले होते त्यातला सेंटरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं इथे सुई काढली आणि ही जी चौथी पाकळी आहे ती बनलेली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा 5 पांढरे मोती ओवायचे आणि खालच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. आता बघा खालच्या ह्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं काढल्यावर आपल्याला समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आल्यावर 2 ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवायचे आणि तिसरा जो पांढरा मोती आहे, खालून पांढरे मोती मोजत आल्यावर तिसरा जो पांढरा मोती येईल त्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर 4 पांढरे, 1 ऑरेंज आणि 1 पांढरा मोती ओवून घेतला. आता काय करायचं, पहिले 3 मोती मागे करायचे आणि समोरचा जो चौथा मोती येतो त्या मोत्यातनं सुई परत काढायची. त्यानंतर परत एकदा 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि स्टार्टिंगच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता समोरची पाकळी बनवायची, त्यासाठी परत समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर घेऊन जायची. तर बघा अशा प्रकारे इथे आपण हे 2 पानं बनवून दाखवलेली आहेत. अशा आपल्याला टोटल 10 पानं बनवायची आहेत. तर दोघांमध्ये कॉमन काय, तर मधली जी एक पाकळी आहे ती कॉमन असणार आहे. आता परत एकदा आपल्याला समोर आता ही दुसरी, तिसरी, पुन्हा चौथी पाकळी बनवायची आणि असंच आपल्याला हे वाढवत जायचं आहे. जसं ही 2 पानं बनवली तशीच वाढवत जायची. शेवटी जे आहे घट्ट अशी गाठ बांधून एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा. त्यानंतर आपलं जे महिरप आहे ते व्यवस्थित बनून तयार होईल. जे की बघा हे आपलं असं फायनल लास्ट लुक जे आहे महिरपाचं ते असं दिसून येतं. तर आपण एक शेवटी फोटो देखील दाखवणार आहोत की कसं दिसतं हे, कारण आता बघा स्क्रीन छोटी असते त्यामुळे म्हणजे असं व्हिडिओमध्ये ते पूर्ण दिसणार नाही. तर बघा अशा प्रकारे आपलं जे महिरप आहे ते एंडला पण असंच एक जे गोल आहे 8 मोत्यांचं ते तसंच शिल्लक राहून जाईल. आणि अशा प्रकारे हे सुंदर असे ऑरेंज आणि पांढऱ्या कलरचे महिरप बनवून तयार झालेले आहे. तर तुम्हाला आमचा आजचा हा महिरप कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आम्ही जे महिरपाचे कलेक्शन आणि इतर मोत्यांच्या वस्तूंची कलेक्शन जे दाखवले आहे त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.